नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे चॅनल अक्षरा सातपुते 07896K मध्ये. आज आपण बघणार आहोत शिवाजी महाराजांची राजमुद्रेची स्थापना कधी झाली आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते. छत्रपती शिवाजी महाराज हे इसवी सन 1636 साली शहाजी राजांसोबत बंगळूरमध्ये राहत होते. वयाच्या 12व्या वर्षी म्हणजेच इसवी सन 1642 साली शहाजी महाराजांनी शिवाजी राजांना पुणे जहागिरी सांभाळण्यासाठी पाठविले. त्यावेळी शहाजी राजांनी शिवाजी राजांना स्वातंत्र्य, राजमुद्रा, ध्वज प्रदान आणि शिक्षण यांच्यासोबत पुणे जहागिरीकडे प्रस्थान केले होते. शिवाजी महाराजांवरील शिवभारत या संस्कृत चरित्र ग्रंथात यांचा उल्लेख आढळतो. शहाजी राजे जिजामाता यांच्या मुद्रा फारसी भाषेत आहेत. शहाजी राजे जिजामाता यांच्या मुद्रेवर यावनी भाषेचा प्रभाव होता, मात्र शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे. आपल्या भाषेला चालना मिळावी, आपली भाषा संस्कृती टिकावी हा यामागचा उद्देश होता. इसवी सन 1646 मध्ये राजमुद्रा उमटविलेले पत्र हे पहिले पत्र असावे, यावर संशोधकांचे एकमत आहे. इसवी सन 1646 पासून ते इसवी सन 1680 वर्षापर्यंतची राजमुद्रा उमटवलेली 250 पत्रे इतिहास संशोधकांकडे उपलब्ध आहेत. शिवमुद्रेचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत. संस्कृत मध्ये श्लोकबद्ध असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही अष्टकोनी आकाराची आहे. अतिशय योग्य मापानुसार या मुद्रेवर 1 सेमीचे 8 कोन आहेत. पत्रावर राजमुद्रा कोणत्या जागी उमटवायची याबाबतही काही नियम होते. ज्यावेळी एखादं पत्र कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून लिहिले जायचे, त्यावेळी राजमुद्रा ही पत्राच्या शीर्षस्थानी उमटवली जायची. पण जेव्हा नातलग, वडीलधारी माणसं किंवा साधू संतांना एखादं पत्र पाठवलं जायचं, त्यावेळी मात्र शिवमुद्रा ही पत्राच्या मागच्या बाजूस उमटवली जायची. अशी 2 पत्रे उपलब्ध आहेत. त्यांपैकी एक कोल्हापूरच्या घाटगे घराण्याला पाठवलेले पत्र, तसेच कान्होजी जेधे यांना पाठवलेल्या पत्राच्या पाठीमागे राजमुद्रा उमटवली आहे. याचे कारण म्हणजे शिवरायांपेक्षा ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींना पाठवलेले पत्र हे आदेश नसायचे, तर त्या व्यक्तीबद्दल असलेला आदर आणि आपुलकी दाखवण्याच्या दृष्टीने शिवमुद्रा ही पत्राच्या मागच्या बाजूस उमटवली जात असे. मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.